तर नमस्कार मित्रांनो, आज 2025चा डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा आणि उदगीरच्या गुरुवारचा बाजारचा 2025चा शेवटचा व्हिडिओ आणि येणारा व्हिडिओ आपला आता 2026 मध्ये होणार आहे, नवीन वर्षामध्ये. तर चला उदगीरचा पूर्ण बाजार दाखवतो तुम्हाला आजचा, आज म्हणजे 25 डिसेंबर 2025. तर चला उदगीरचा आजचा बाजार तुम्हाला सगळा दाखवतो, म्हशी गाई बैल जे पण आहे ते. बाजारात एंट्री केल्या केल्या एका मुर्रा म्हशीचा सौदा चालू होता. जबरदस्त सौदा झाला. तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये आता मी दाखवतो. पण काय सौदा आहे राव. 1,21,000ला म्हैस घेण्यात आली. टायमाला 6-6 लिटर असं दूध देते म्हणले ते म्हैस. रुपयात घेऊन जा वस्तू बघा करून घ्यायचं काही आणखी 1,500 काय घंटा हुडकू घर उठते म्हणून असं घाबरून घेतो. शंकर सोनटक्के विराळ 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 गळकोट जिल्हा लातूर. मुर्रा 1,20,000 विकली. तिसऱ्या दुधाला 6-6 लिटर आहे. 6-6 लिटर गाभण आहे. 4 दिवसात 8 दिवसात इथे 1,20,000. हा लवा हा हो हो 1,21ला. हा मुर्रा जातीचे दूध देते चांगली आहे. मुर्रा आहे म्हणजे इथली 5-6 लिटर दूध देते. एक टाइमला 6 देते, 2 टाइम 12. हा बरं आहे. हो चांगला आहे. माल ओरिजिनल भेटते इथला. हा
नाही दूध द्यायची माल ओरिजिनल भेटते उद्गीरला. हा हा चार घेतल्या. हा इथे माल चांगला भेटते म्हणून दर हप्त्याला आम्ही इथे उदगीरला येतो. उदगीरचा बाजार ओरिजिनल आहे. बिमार पडायचा चायना माल ना इथला. झाली मामा एवढा झाल्या तर मित्रांनो, बरेच लोकांचं म्हणणं होतं असं आहे की तुम्ही जे व्हिडिओ बनवताय त्याचा मागचा हेतू काय. तर मला असं सांगायचं मित्रांनो, आता आपल्या भारतामध्ये बरेच यूट्यूबर आहेत, बरेच व्हिडिओ बनवणारे क्रिएटर आहेत आणि जास्त करून शेतकऱ्यांच्या बाबतीत व्हिडिओ बनवणारे लोक कमी आहेत. तर मला हेच म्हणायचं होतं मित्रांनो, आता शेतकऱ्यांचं दिवसभराचं काम सोडून बाजारात हिंडणं काही कामाचं नाही. तिकिटाचे पैसे घालवायचे, अख्खा दिवस घालवायचा, त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो, पैसे वाया जातात. मग आमच्यासारखे क्रिएटर काय करतात, त्यांना घर बसल्या व्हिडिओ दाखवतात. बाजारामध्ये भाव काय चालू आहे, किंमत कशी आहे, दुधाला कशी आहे जनावरं, बाजार टाईट आहे का कसा आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना घर बसल्या मिळतात. म्हणून आमचा हे व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे. 90ला घेतलो. 90ला सोमनाथपूर. हा हा सोमनाथपूरच्या. नाही शेतकरी घरी पिळायला घेतला. हा गुजर 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 आहे. दुधाला 5 पिळलेली आहे. हे दुसऱ्या ना. हा हा मालक एक 10 सांगत होते. उदगीरचा बाजार चांगला आहे साहेब. हा फर्स्ट नंबर आहे. मराठवाड्यात बी फर्स्ट नंबर म्हणलं तर चालते. म्हशीच्या बाजारात इथं बैल येतात, म्हशी येतात, शेळ्याचा बाजार खाली आहे, सगळे येतात. हे गुरुवार. हा सोमनाथपूर. हा चांगली आहे. गुरुनाथ दासूर आटोड 90ला. हा बोला सर. आवडकोंडा लातूर उदगीर. हा हा एकच 21 मामा. हा बोला. त्याचं काही नाही. हा मारा 50, 60ला 50, 70ला 50, 80ला 50. तुम्ही सांगा या वर्षी कल का पुढल्या वर्षी कल ना, ह्या वर्षी कल ना, त्या वर्षी कल पैसे करून घ्या. काय करू मरकट साठलं मला काही वाटतं का? मला वाटायला नाही. मग तुम्हाला बरं घेतलं. अच्छा तुरीचा यायला का फक्त आठवडा येईल एवढा भरते. आठवड्यामध्ये किती भराव की नाही? 4 देते मामा. गेली तर तुम्ही पोटाला घालणार तुझ्या कार्ड म्हणजे कुठल्या काढता कोणी कोणी पोटाला घालणार रोज दूध द्या म्हणतात. फरक कुठले देतात ते तुमच्या ह्या तारा नाही मग द्या मग कुठे मला खड्यावरची म्हैस कुठं म्हणजे खायची म्हैस बघला चौकट बघला. हो मग दाखवा. मी मला बघायला मी चौकट हिंडून बघलेला मग मला सगळेच बघतो. तेवढ्या मागला तुम्ही त्यांनी किती म्हणा 60ला जाम 60ला मरक मतदानावर मिळाले 60ला 60ला म्हणजे ना पूर्ण तुला कळा मग
हा? म्हणते मग तर 60ला. 70ला म्हणणं 80ला म्हणणं असं म्हणलं हा? आता कसं करावं हा. आता त्याला किती आवडतं आपला किती लय त्याला काटा व्हा मोड व्हावं हे जबर बोलायचं गावाच्या तुम्ही जा 7 रुपये तुमची का आवक काय ते सांगा का आम्हाला सगळं माहिती आहे हे गाडी 4 लिटर देणार उघड सोडून देता पैसे बघा की बरं उगं बोलायचं झालं वाटलं काय सोडतो का सोडणार साहेब खरं सांगा खरं जाऊन सांगून द्या वंटरा सोडणं तर कमी देते वंटरा सोड एक तास सोडावं लागेल तुम्हाला मग ते- मग 3.5 लिटर तुम्हाला दूध मिळतंय 3.5 लिटर दूध मिळतंय तुम्हाला वंटरा सोड उपाशी मारतो का त्याला हा एक खाल सोडता वाटत हा 4 लिटर दूध देते हा वासरून वासरून ते बिल वासरून ह्याचे दूध काढलं अजून वासरून हजार दूध काढे मला माहिती आहे शेजारला चंदी सुद्धा ठेवलं पाच थापून दूध काढलेला पुन्हा चंदी पुन्हा मागून दूध काढल्यानंतर पाच थापून बसलेला माणसा पुन्हा नंतर दूध चंदी देणार हे 2-3 महिन्यापासून चाललं आहे बाजारात कसं बघायला त्याला घ्यायचं म्हणून तिथं त्याला काही समजा तुम्ही दोघं मला सांगा कसा ऐकायच्या म्हैस मामा तुम्ही दोघांचीच म्हैस आहे दुसरं कोणाची नाही काय बी नाही ह्याने जे म्हणलं ते तसं केलं माझं काही नाही तसं तुम्ही किती म्हणा हा त्यांनी किती म्हणा त्याला साठला हेला त्याला आता बाई म्हणलो म्हैस कच्ची आहे नका म्हणतात तुला आज कवा बी अंगात येत होतो कवा ते पुन्हा बघू की इकडे तर घेऊन जाईल लास्ट म्हैस लास्ट लाखाच्या 1,05,000 रुपये द्यायचं बघ जाऊ द्यायची तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला की यानंतरचा व्हिडिओ मला कुठला बनवायला पाहिजे तुमच्या जवळचा बाजार कोणचा आहे काय आणि सांगा म्हणजे मी तिथे येऊन असाच एक चांगला ब्लॉग बनवेन कमेंट करून नक्की सांगा यानंतरचे व्हिडिओ कुठले कुठले बनवायला पाहिजे तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मी नक्की तिथे जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन बळीराम लिंगी बळीराम शेषराव गाव लिंगी तालुका औराद एक गावरान आहे हे चौथ्यानं आहे हो बाई आले आहे 20 दिवसाचं दूध 4-4 आहे बघा 4-4 3 तारला 4-4 आपली आहे की होय हो 75 खरं सांगू तुला 3 इमानदारी पक्क पक्क तुझ्याकडे तसंच निघावं की त्या मशिनरी पहिलीच्या हे लय नांदर आहे द्यायचं 75ला द्यायचं 75ला हा 80 88 51 91 02 02 हा होते की खात्री आहे ना गावरान नागपूर दुधाला चांगले 3 लिटर दूध काय मला 3 लिटर दूध आहे पासष्ट करा
बघा म्हणा हो द्या भाव जवळ बघा सांगा हिशोबाने. बघा जवळच सांगितलं मग 52,000 रुपये. असं मागू नका मग तुम्ही सांगा हिशोबाने. असं जाऊन तुम्ही हिशोबाने म्हणा हो पाटील. 75 ची देतो 55 होता. जास्त त्याची तुम्हाला काही लय किंमत सांगा आणि म्हैस बी भाव सांगा बघा हिशोबाने. म्हैस बी बघा काय कशी त्याचं सांगा भाव. आणि इकायचा तुम्ही इकायला द्या. व्यापारी नाही का? हल्ली कोणी बी कोणाला नाही. कोणी बी चावून काय बी नाही ते किती द्या भाव? 3.5 वेळा बघा हो, 3 तर फक्त. 3 तर गॅरंटी हा, मग ते बी आता खाजगी घालण्यावर म्हणा भाव. खाजगी तर द्यावं लागतं. म्हणा हो. खाजगी दिल्याशी म्हणा हो. म्हणलं की तुम्ही मला 55 ला. 55 60 ला असं 70 ला म्हैस मागू केवढा द्यायचा. नीट हिसाबाने एकच तुम्ही एकच मागा मागायचं. बरं. सांगा बरं. बोला बरं एकच. म्हणलं की मी 75 देतो 60च्या मध्ये बोलताव का? होतं कशाचं खायला मग? हा बोलताव का? बोल ना हा केवढा बोलायचा? तुम्ही नीट हिसाबाने अहो मागा नीट सांगा. तेवढं कमीला म्हैस मिळते का केवढा द्यायचा? हा म्हणलं की मी अहो द्यायचं म्हणलं नाही तुम्ही फिक्स नाही. तुम्ही नीट मागा कुठं 55 ला 60 ला म्हैस मिळते का बाबा अहो केवढा द्यायचा? 60 ला मिळा म्हणाल. तुमचं सांग नाही सांगू द्या. 55 ला मिळा 60 ला. मागा हिसाबाने मागा तुम्ही हिशोबाने सांगा. सांगा. सांगितली की मी. 2 कमी 60 ला. हा जाऊ द्या. अहो केवढा द्यायचा? द्यायला केवढा देत्या? अहो द्यायना त्याला औषध नाही त्याला औषध नाही. काहीच घरी तर बोला. घुरी आहे म्हणून सांगला ते त्याला उन्नी लागली आहे. 70 जे आहे ते आहे जे आहे ते आहे वरी आहे उगा घंटाला असं बोला नका. जे आहे ते आहे समोर जे आहे, केवढा द्यायचा पाटील? हा द्यायचं केवढा आहे? 74 ला देतो अहो 74 70 65 झाल्यात. द्यायचं केवढ्याला काय आहे? नाही दे उगा 8 ला 62 ला माहिती ना. सोडा सोडा हिला. सोडा. बोल करा. मला सिंबलच सोडा करणार फोटो. हा मला सिंबल पण अहो मालाशीच बोलवा लागते. माहिती घोरी 4 शब्द लावून. गोरी जे आहे ते समोर आहे गोरी आहे काय का डाय लावून आणावं लागते बघा इकडे हट, हट. हट. हा बोला काय म्हणा. ते जे आहे ते समोर आहे हा बोला बोला बोला. हम्म. हा बघा म्हणा. म्हणलं की अहो म्हणा 2 कम 60,000 किलो. हे तसलं बोलूच नका हा, मग कसं बोलायचं? शेतीला विचार. जाऊ दे विचार तसलं बोलूच नका विचार जाऊ दे. तसलं बोलूच नका म्हणा हो म्हणा. मला ती गड्डा बघा म्हैस बघा होतो एवढा बाबी कुठं तुम्हाला साप बघून लागला. म्हैस लावला ना, द्यायचं बोला, चला. मस्त मला काय बोलतो आता मला घेऊन जाईल राव म्हैस बघा दादा किती म्हणले? मला काय बोललो ना जरा. केवढं घ्यावं लागतं आता हुशार आहे तुम्ही. तुम्ही सांगा सांगा नीट हिसाबाने नीट हिसाबाने सांगा हिसाबाने बरं, हिशोबाने तुमच्या मनावर घ्या आता. बघा बरं दादा केवढं घ्यावं आपण? 59 ला द्या चला. हे तसलं मागून काय म्हणते आता? बोला बरं फायनल बोला बरं. हे बघ, असं तर घ्या ना तर काय नाही म्हणून सांगू टाकू द्या चला. एक सांगा द्यायचं असलं तर. हा. 72 ला देतो 72 70 म्हण नका हो. काय बी नको, इथं भरती 60 ला द्या हो का तो? होय ना द्या ना. द्या हो का हो? उलट द्यायला काही येड लागले का हो केवढं मागले उलटं हा? बोलल्या? आता आम्हाला मागितलं असेल तेवढं का मग उलट नाही तर काय कुठं 60 ला म्हैस मिळते का बरं भेट ना कसं होती बोला बरं अण्णा. होय ना, मी सांगायला का बोला ना काय काही बोला. बोल. त्या TV नेऊन इकडून बोल. खाणार आहे. हा इकून खाणार आहे तर म्हणूनच कमी मग सांगितलं ना मी. त्याला लय परवडते कसं होईल मग? चॅनल वाला हा, चल ना. आपला हाती फोटो. हो. आधी. सांगा बोला कमी आहे ना त्याच्या कमी आहे काय म्हणतो कसं म्हणते? फोटोवर टेल मध्ये येणार आपली दोघं. हा, येऊ द्या. बरं जरा घेऊ द्या बोला. द्या. बोल अहो मामाश्री मीच नाही आणि कुणाला तुमची म्हैस विकावं आम्हाला हा. मिळावं ते असं भाव सांगा की हे गिराक गोल फिराव. तुम्ही बोलच फिरतात कसं बोलच म्हैस विकाव. मागासाठी चालला हो एकट्या म्हैस मी वाटच घेऊन जाणार काय म्हणते म्हणा, बोला. म्हैस लगे एकट्या हा देना 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 60 ला द्या ना. एकसठ बिकसठ काय दे ना काय म्हणते ना बोला बरं पेपरचं. फिक्स सांगा आता द्यायचं जर. 72 ला 1 रुपया बी कमी देणार तुम्हाला सांगायला मी काय. हा, नाही रे, एक सांगा म्हणून द्यायचं ना दे ना आपडेल. दे ना हा हा नाही 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 देत
दे ना दे ना काय झटायचं काय हा, पैसे द्यावे लागते दे ना दे ना हा. दे ना मी म्हणल्यासारखं देतो. नाही नाही दे ना 65 सोडून 70ला मागू नका तुम्ही तिला लय स्क्वॉडला गेलेले आणि काय नाही घरी असलं. हा जा जा बघा जा जा नाही जा 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 घेऊ द्या दयानंद मारुती कांबळे राहणार एनके तालुका उदगीर जिल्हा लातूर गावरा दुसऱ्या नाही हा टायमाला 2.5 देते हा हा 3 हा 1 वासराला 60,000 हा हो 55 हो हा 99 22 63 61 60 हो हा हा कमी जास्त करून देत बरं आहे बरं आहे म्हणजे काही काय बाजार शेख सादी गुलाब गुंजेगाव गंगाखेड 3 व्यापारी हे गावरान आहे ही तिसरी आणा आहे दुधाला 4 हो नाही येलेली आहे वासरू आहे हो हाले आहे महिना झाला तिचे 65 द्यायचे आता मागण्यावर आहे शेवट 60ला द्यायचे दुसरी ही आहे हे जापर दुसऱ्या नाही दुधाला हिला पहिला ऋण 5 काढे हा हिची 1,60,000 60 ही 1,40,000 द्यायची 1,40,000 हा 84 12 024 29 हो हो हा चांगला आहे ना चांगला वाटला बा हो असाच आहे उदगीरचा बाजार चांगला आहे इथलं एकच चांगला आहे की नगदीनं म्हशी घेतात उधारी ठेवून व्यापारी आमच्या पाशी म्हशी खात्रीनं भेटतात कमी जास्ती करून देऊ विश्वासाने या हो आपली हिचे 65 हे गावरानच आहे मेटी मध्ये 65 दुधाला ही 7 लिटर देत्या 3.5 हा तिसऱ्यानं मुन्ना सय्यद चापोली चाकूर व्यापारी 2 आणल्या एक मुर्रा आहे एक गावरान आहे ही जापर मध्ये येते हो दुसऱ्या नाही वाघार आहे कालीले दुधाला कशी म्हणलो 12 लिटर काय मला 6 लिटर त्याची 1,40 हो 95 27 06 94 56 1.25 ला फायनल होईल हो हे एक आहे
हे घुमऱ्यामध्ये येते, तिला 1.15. हे दुसऱ्या नाही, वासरू वाघार. हो कालेले. हो दुधाला टायमाला 5 देते हे बी. हो हे बघा आहे बऱ्यापैकी. कसा वाटलं लातूर जिल्ह्यामधला उदगीरचा बाजार? कंटिन्यू बाजार असते आमचं हे. बरं नाही. हो चांगला आहे बाजार. आम्ही आलो अहमदपूर तालुक्यात आलो. तिकडे बरे आहेत. मोठा बाजार नळेगाव, उदगीर, लातूर. लातूर जिल्ह्यात उदगीरचा बाजार चांगला आहे. मस्त जनावरची चांगला आहे, चांगला आहे. हा चांगला आहे. हा इथे सर काय 1000 म्हशी, 700 म्हशी येते. काय म्हणलो? शेतकऱ्याचं बरं आहे, पण असंच म्हशी आणणे नेणे इकणे. हा बघतो बघतो. माझं नाव नितीन नरवटे, गाव अहमदपूर. जाफर मधून व्हायचं आहे. ची किंमत सांगितली 80,000. हे दुसऱ्या नाही आता वा हल्या. आले हा 15 दिवस झाले, 15-20 दिवस. 3 लिटर देते हा एका टायमाला, वसराला सोडून. हा 80,000. द्यायची किंमत काय 4-5 कमी करा. 80,000 कमी जास्त होईल. काय बोला गिरायक. हा मोबाईल नंबर 73 78 99 53 27. अम्मू लोणी, देवारीशी लोणी, उदगीर. गावरान आहे, दुसऱ्या नाही. काय मला पहिल्यानं 2.5 दिले, 2.5. आता गाव आहे 60,000. मारा की होते, बिलकुल होते. नंबर 97 64 16 60 51. मुस्तफा डांगे काय आहे उदगीर. जापर हा पहिला नाही. हा ते 65 सांगा. हा हा गाव आहे किती पासन गाव आहे. पक्की आहे का? हा पक्के पहिलं नाही. दूधच्या 5-5 दूध पिळलेले. आता गाभा गेले 3 महिने झाले. तरी नाही तुला चांगला नंबर आहे, 1 नंबर आहे. 65 बच्चा कोणचा? तसं नाही. बच्चा भी नहीं तो फिर भी 65 बोले तो कैसा मांगना? हा दूध 3 नाही. पक्का गॅरंटी है? हा पक्का. नहीं भी तो मिस करेंगे. हा 1 नंबर आहे माझी दुधाची. 5-5 पिळलेले. 5-5 पिळलेले त्यामुळे आता 3 नाही. बरोबर आहे 1 नंबर दूध. जातवान माहिती सांगायचं 62 द्यायचं 7 ला.
सातला सोडायची आता कोण घे म्हणते 10 जण उभा का मामा म्हणाला मी नव्वदलाच म्हणला म्हणते म्हणजे काय यासाठी करायला लाव हे तू आपल्याच म्हणून करायला लाव. बरं आता इस्माईल का म्हणलं 500 वगैरे म्हणलं आता 500 इज्जत काय म्हणलं काम करावं लागलं 500 इज्जत काय म्हणलं काम करावं लागलं बरं जाऊ दे चल बरोबर मध्ये जाऊ दे तुझं बरोबर मन म्हणतो आता मन मोकळा नाही दे दोन मध्ये सारखं ते ना म्हणाले नाही आता पळाला त्यानं पळाला म्हणजे मी नव्वदच म्हणला काय करणार भगवान माने लासोना देवनी मुरा दुसऱ्या नाही हा 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 1.15 हा 8605 84 35 34 हा माझं नाव प्रतीक सिद्धेश्वर लोळी. मी बाजारामध्ये शेतकरी बांधवांचा उदरनिर्वाह आपलं पोट भरण्याचं काम करतो चिप्स विकून आणि यावरनं माझा उदरनिर्वाह होतो. हे केळी चिप्स आहेत सर स्पेशल केळाचे हे उपासासाठी स्पेशल आहेत आणि हे तिखट आहेत. हो हे जळगाववरनं इम्पोर्ट केलेले आहेत. हो हो बरोबर चालू आहे आता सध्या आता बाजार चांगला भरलेला आहे. कोणी आता दुपारच्या टाइमला आणखीन जास्त खरेदी होते. हे 10 रुपयाला एक पाकिट आहे. ह्यामध्ये 40 ग्रॅम हो सेम हा आणि हे तिखट पॅकेट आहे. म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांना जर भूक लागली समजा हा कमी किमतीमध्ये जास्त फायदा होणार. आपण जर दुकानात गेलो 5 रुपयाचा पुडा घेतला तर हा चालतीवरती आता बाजारात भेटलो तुला हा त्याला जर खाऊ वाटलं आवडलं या बाजारात हा तुला ठीक आहे. त्यासाठी माझा नंबर घ्या तुम्ही 9529085371. मी नळेगाव उदगीर आता मी सध्या सुरू नवीन केलेलं आहे. हे नवीन बिझनेस आहे माझा हा. त्यासाठी मी आणखी दुसरी वेळेस मी उदगीरच्या बाजारामध्ये तरी आता मी प्रत्येक बाजार करणार आहे. ठीक आहे चांगला आहे उदगीरचा बाजार मोठा आहे. नळेगावचा सेम बाजार आहे मोठाच. आणखीन आता मी आता इथून सुरुवात केलेली आहे तरी सपोर्ट असू द्या तुमचा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नाव सांगा तुमचं बोरगाव करलाट बोरगाव थाळी पैसे किंमत सांगा वर टी वर चालला सांगा किंमत 60 द्यायची कितीला 60 ला द्यायची 3 लिटर काय मला तिसऱ्या नाही
बबलू बबलू अरमान पिंजारी उदगीर व्यापारी गावान आहे आपली. आता 5 आहेत 3 निघल्यात. हो काय मुर्रा आहे. ही लेली आहे. ही आहे. खाली आहे. हिला 11 लिटर चालू आहे दूध 2 टायमात बाहेर. हा हा हिची 1.55. 1.55. या दाखवा जरा मागून म्हशी जरा. हिला 1 10 मागले आहेत 21 म्हणून राहिली आहे. हे जापर आहे. जापर आहे जातीला. हा दूध येणार बी 12 लिटर दिलेली आहे. हा ते मला 6. हिची 1.55. हा 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 ही लिहिली आहे. हिची 1 10. ती बी लिहिली आहे. दुधाला यांना 10 चालू आहे. हिला बी 1.5. ही बी आपली. ही बी लिहिली आहे. हा ही लिहिली आहे. हिला 9 लिटर चालू आहे. किती मुलं? हिला 1 लाख. 1 लाख. तुमचा नंबर सांगा. हे की 84 46 54 89 78. आमच्या व्हिडिओवर जर फोन करून आला तर कमी जास्त होणार. कमी जास्त होईल की. आपण सांगा उत्पन्न बाजार काय म्हणतो. उदगीरचा बाजार टप मध्ये एक नंबर बाजार. गुरुवारी असतं का तुम्ही ते बाजार? हा प्रत्येक गुरुवारी खात्रीनुसार म्हशी भेटणार. खात्रीनं. तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा उदगीरचा गुरुवारचा बाजार कमेंट करून नक्की सांगा.